सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील काटण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावी आणि आपल्या घरी मस्त छान एन्जॉय करतोय म्हणजे आपण आल्यापासून थोडं काम पण करतोय बागेचं. ॲक्च्युली मुळात त्याच कारणासाठी आलो होतो आणि आता झालीत जवळजवळ 3-4 दिवस झालेत आपण इथे आहोत. आता सकाळी उठलो आहे इथे आणि मस्तपैकी छान बघा इथे नाश्ता करायला बसलो. सॅमिशाने ब्रेड आणले, इथे क्रीम रोल आहेत आणि आपला कोरा चहा म्हणजे इथे आपलं दुधाचं काय आहे नाही साधन, त्यामुळे आपण दूध काय आणलेलं नाही. तर चला या मंडळी, सकाळचं मस्त वातावरण आहे. म्हणजे सकाळ होऊन गेले, बरं 9:15 वाजलेत. आम्ही उठलो होतो लवकर, पण व्हिडिओ आता स्टार्ट केला आहे. तर चला या मंडळी. समीशा, तुला कसं वाटतंय गावी येऊन? काय छान. जाऊया. तिच्या पण मनातली इच्छा पूर्ण होणार. आपण दापोलीला जाऊया हळद आणायला. जाऊ, नक्की जाऊ. जर आता इथे जाऊन येतो मुरड्यात वरती म्हणजे खालती. तर आपले तनुचे जरा केस कापायचे म्हणजे त्याला जरा पूर्ण त्याचे टक्कल करायचं. जरा गरमीने त्याला खूप त्रास होतोय. तर चला जाऊया. आज ऊन आहे मात्र. तनुचं बघा पूर्ण आपण हे केलेलं आहे टक्कल. त्याला डॅन्ड्रफ झाला होता. दक्ष असतंय त्याला इकडे. एवढ्यावरती काय सूर्य चांगले आहे ना? म्हणजे बघू ती सुरी मोठी वाली, तिला धार काढून आणूया ताई गावाने. तिला धार काढून आणूया. हा चांगले टेबल बाप्पा, ते राहू द्या. ते भंगारवाला नाही द्यायच्यात, ते कधी खाली होईल वापर नंतर. भंगारवाल्याला द्यायचे, वापर होईल हो नंतर. आता तरी बाई ते कोण वापरते द्या टाक. तुम्ही काही काढू नका. वरचं राहू द्या. फक्त काय प्लास्टिकच्या वस्तू आहेत ना, ते काढा फक्त. बाकी काही काढू नका. त्याच्या पाठी बस. ते मुंबईवरून आणलेले तू कोण वापरते काय? बघा मगाशी तनुचे केस कापायला गेलो ना, तेव्हा कडक ऊन होते एकदम. आणि बोललो आता मस्त की आज फिरायला भेटेल. परत आला पाऊस. आपल्या खिडकीतनं पाऊस दिसतोय. पाऊस तर आता गरजेचंच आहे म्हणा. आता मंडळी आपण आलोय खेडच्या बाजारपेठेत आणि ते संध्याकाळच्या बाजारपेठा मात्र लवकर बंद होतात. क्वचित काय अशी दुकानं चालू आहेत. 8 वाजलेत. आपल्याकडे 8 वाजता झालं की मस्त त्याला काय हे उधाण येतं आपल्या मार्केटला मुंबईला. पण इकडे बंद झालं आहे. बंद होत आलं मार्केट. दुकानं बघा बंद झाले. कारण बरोबर ना, इकडे कशी गिराईक असतात, कस्टमर गावगावची लोकं असतात. आणि गावची लोकं संध्याकाळी असं 5 वाजेपर्यंत असतात. त्यानंतर निघून जातात. मग इथली लोकल लोकं पण बाहेर जास्त निघत नाहीत. ती पण लवकर निघून जातात. मग काय दुकान जास्त वेळ चालू ठेवत नाहीत. जास्त आता 8 वाजले. 8:30पर्यंत बंद होईल मार्केट. आता मंडळी आम्ही भडगावात थांबले, म्हणजे आपल्याच रस्त्यावर, घरी जायच्या रस्त्यावर, मुरड्याच्याच रस्त्यावर. इथे समीशा चालले गेले पोरांना चायनीज भजी आणायला. कारण खेडमध्ये सगळं मोस्टली बंद झालं होतं. आता इथे चायनीज भजी आहेत. बघा बाकी काय असू दे, पण चायनीज भजी मात्र गावागावापर्यंत पोचल्या. आता इकडनं पुढे काय नाही, दुकानं काय नाहीत. मग ते आमच्या डायरेक्ट मुरड्यात गेलं तर मुरड्यात गेल्यानंतरच दुकान. आता दुकानं इकडनं पुढे इकडे पुढे बंद. गावागावात असतील आतमध्ये, रस्त्यावर तर बंद.
तर मंडळी झाला आता झोपायची वेळ झाली. आता तुम्ही बघितलं मगाशी आपण गेलो होतो खेडला. खेडच्या बाजारपेठेत जरा आज काय आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं, ते पंक्चरचं काम केलं आणि थोडंसं वस्तू काय खरेदी करायच्या ते केल्या. नंतर घरी आलो, ऑफिसचं काम केलं, सगळं झालं, ते उरकलं आणि आता झोपायची वेळ झाली. आता झोप आली मंडळी. उद्या बघू, उद्या तुम्हाला भेटतो. आज आपण काय जास्त काय कुठे फिरलो नाही, थोडंसं बागेत पण काय एवढं जास्त काम नाही केलं, थोडंसंच काम केलं आणि शॉर्ट व्हिडिओ बनवला. जरा इकडे आल्यानंतर व्हिडिओ बनवूया बोललो, जरा शॉर्ट व्हिडिओ जास्त बनवतो पण चांगला प्रतिसाद द्या मंडळी, द्या. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत असं नाही म्हणत मी, पण एक मनोरंजन माझ्याकडनं व्हावं हाच एक उद्देश असतो. आणि तुम्ही जरा सबस्क्राईब केलं, व्ह्यूज वाढवल्यात तर थोडंसं बरं वाटतं. तर चला, तुमचं असं या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.